नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे। नीट परीक्षा घोटाळ्याचं कनेक्शन लातूर पर्यंत पोहोचलेलं आहे। लातूरमध्ये पोलिसांकडून नीट प्रकरणात 4 जणांवर गुन्हा दाखल झालाय। गुन्हा दाखल केलेल्यांपैकी एक जण दिल्लीचा असल्याची माहिती आहे, तर गुन्हा दाखल झालेल्यांपैकी एक जण ताब्यात तर तिघे फरार आहेत। नीट परीक्षा घोटाळ्याचा लातूर पॅटर्न। देशभरातील नीट परीक्षा घोटाळ्याचं कनेक्शन लातूर पर्यंत पोहोचलंय। नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणामध्ये लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल। संजय जाधव आणि जलील पठाण या 2 शिक्षकांची काल एटीएस कडून चौकशी। सुरुवातीला दोन्ही शिक्षकांना चौकशीनंतर घरी सोडलं, त्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावलं। संजय जाधव हे शिक्षक फरार, तर जलील पठाण यांची उशिरापर्यंत चौकशी। संजय जाधव यांचा लातूर पोलिसांकडून शोध सुरू। जलील पठाण मुख्याध्यापक असलेल्या शाळेतील महत्त्वाचे कार्यालय देखील सील। जलील पठाणच्या मोबाईलमधून 12 विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रिका सापडल्या। परीक्षा आणि उमेदवारांसंदर्भात व्हॉट्सअप चॅट देखील आढळलं। जलील पठाणनं फरार संजय जाधवला प्रवेश पत्रांच्या प्रती पाठवल्याचं उघड। जलील पठाणनं आर्थिक व्यवहारासंदर्भात देखील व्हॉट्सअप मेसेज पाठवल्याचं समोर आलंय। नीट गैरव्यवहार प्रकरणी लातूरच्या शिक्षक जे आहेत जलील पठाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ज्या शाळेमध्ये जलील पठाण मुख्याध्यापक म्हणून काम करत होते, या लातूर शहराला लगत असलेले हे कातपूर गाव आहे। या कातपूर गावातली ही शाळा आहे। ही शाळा देखील शिक्षण विभागानं सील केलेली होती। मुख्याध्यापक म्हणून त्यांचं जे काही दालन आहे त्या दालनामध्ये असलेलं कपाट शिक्षण विभागानं सील केलेलं होतं। या ज्यांनी हे कपाट सील केलं किंवा जी कागदपत्रे आहेत ती सील केलेली आहेत। आपण जलील पठाण यांचं जे दालन आहे किंवा कक्ष जो आहे मुख्याध्यापकाचा तो सील केला होता। कक्ष नाही सील केलं। काल सकाळी जेव्हा मला फोन आला, आमच्या वरिष्ठ आमच्या लातूर तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी जाधव साहेब यांनी मला फोन करून सांगितलं की तुम्ही शाळेत जा आणि तिथलं कोणी दप्तर वगैरे हलवू नये, तिथले कागदपत्र इकडे तिकडे जाऊ नयेत, तुम्ही जावा तिथलं दप्तर म्हणजे ताब्यात घ्या आणि शाळेचं कुलूप बदलून या, कारण चाव्या त्यांच्याकडे असण्याची शक्यता असते आणि काही केलं तर म्हणजे हलवलं तर उग हे होईल, म्हणून त्यांनी एवढी सूचना सांगितली होती। मी काल येऊन तसं केलं होतं। सील वगैरे नव्हतं केलं, फक्त कुलूप बदलून गेले होते शाळेचं। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।